नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक परीक्षा विभाग एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत YCMOU.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवर दिनांक 18 मार्च 2025 रोजी परिपत्रक 6/मे 2025 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आज आहे दिनांक 22 मार्च 2025। ठीक आहे, तर जरी ही परिपत्रक 18 मार्चला तयार झालेला आहे तरी पण ही आज 22 मार्च 2025 रोजी ऑफिशियल वेबसाईटवर लाईव्ह झालेला आहे, प्रसिद्ध झालेला आहे। ठीक आहे, काही अडचण नाही। 18 मार्चचा असेल तरी आजही चालू आहे हे आजही ही परिपत्रक व्हॅलिड आहे, त्याची चिंता करायचं नाही। पुढे विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या सत्र व वार्षिक परीक्षा आणि जानेवारी 2025 या सत्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सत्र 1 ची उन्हाळी परीक्षा विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक 27 मे 2025 पासून ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित केल्या जातील। पहिल्या लाईनमध्येच तुम्हाला क्लिअर करण्यात आलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 मध्ये ॲडमिशन घेतलेल्या सेमिस्टर पॅटर्न तसेच ॲन्युअल पॅटर्नच्या परीक्षा आणि आता नव्यानं चालू झालेल्या जानेवारी 2025 जे सत्र चालू झालं सेशन तिथे ॲडमिशन घेतलेल्या सेमिस्टर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांची फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा अशा समर एक्झामिनेशन म्हणतो, समर एक्झामिनेशनची परीक्षा 27 मे 2025 पासून चालू होणार आहेत। ऑफलाईन पद्धतीने असणार आहेत, पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने असणार आहेत, पेन पेपर मोडने। ठीक आहे, 27 मे पासून परीक्षा चालू होणार आहेत थोडक्यामध्ये। पुढे या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यासाठी परीक्षा अर्ज रिपीटर फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून त्याबाबतचे सूचनापत्र विद्यापीठ पोर्टलवर प्रसिद्ध केले आहे। आता जी रेग्युलर विद्यार्थी आहेत, जे पहिल्यांदा परीक्षेला बसत आहेत, फ्रेशर विद्यार्थी आहेत, त्यांना एक्झामिनेशन फॉर्म भरायची गरज नाही। जे अगोदर कोणत्याही परीक्षा दिल्या असतील आणि परीक्षा देऊन फेल झालेले असतील किंवा ॲब्सेंट असतील परीक्षेला आणि ॲब्सेंट असल्यामुळे फेल झालेले असतील, त्यांचा निकाल फेल आलेला असेल, अशा विद्यार्थ्यांना आपण रिपीटर किंवा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी म्हणतो। मग त्यांना जर हे 27 मे पासून सुरू होणारी जी 27 मे पासून जी सुरू होणारी समर एक्झामिनेशन आहे, समर 2025 एक्झामिनेशन, त्या एक्झामिनेशनला त्यांना बसायचं असेल आणि परीक्षा द्यायची असेल, परीक्षा देऊन पेपर पास व्हायचा असेल तर त्यांनी पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरावा लागणार आहे, कंपल्सरी आहे, त्यांनी फॉर्म भरलाच पाहिजे। कुठल्याही ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन भरू शकता किंवा विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा भरू शकता। PRN नंबर टाकायचा आणि डायरेक्ट सबमिट केले की आपल्याकडून तुम्ही फेल झालेले सगळे पेपर येतात स्क्रीनवर, त्याला पुढे नेक्स्ट करायचं आणि ऑनलाईन ATM कार्डद्वारे पेमेंट करून टाकायचं आहे। लगेचच घर बसल्या पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरून फिनिश होऊन जाते काम। ठीक आहे, पुढे तर ते रिपीटर एक्झामिनेशन पुनर्परीक्षार्थी एक्झामिनेशन फॉर्म ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर्म ऑलरेडी चालू झालेले आहेत, आपण व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, बघा तो व्हिडिओ जाऊन। तर पुनर्परीक्षार्थी एक्झामिनेशन फॉर्म चालू झालेले आहेत ऑलरेडी, पटकन भरून घ्या। ठीक आहे, पुढे उपलब्ध करून देण्यात आले असून त्याबाबतचे सूचनापत्र विद्यापीठ पोर्टलवर प्रसिद्ध केले आहे, आपण बी व्हिडिओ बनवला त्याच्यावर। तसेच या परीक्षेचे वेळापत्रके व सूचनापत्र यथावकाश पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल। आता माहिती दिलेली आहे, आता डिटेल टाइम टेबल ह्याच ऑफिशियल वेबसाईटवर जसं वेळ येईल तसं प्रसिद्ध करण्यात येईल। ठीक आहे, तर आपले कॅन्डिडेट जे आहेत, एक्झाम देणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट तसेच आपलं चॅनलसुद्धा बघणं गरजेचं आहे। वेळोवेळी जसं प्रसिद्ध केलं तसं आपण व्हिडिओ बनवू। ठीक आहे, पुढे म्हणजे थोडक्यात काय, डिटेल टाइम टेबल, कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे, कोणत्या विषयाचा पेपर आहे, कोणत्या शाखेचा पेपर आहे, ही डिटेल टाइम टेबल नंतर येणार आहे। 27 मे पासून परीक्षा सुरू होणार आहे आणि नंतर टाइम टेबल आता काही दिवसामध्ये येईल। पुढे सर्व संबंधित अभ्यास केंद्रांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी।
परीक्षा आयोजन विषयक सर्व बाबींकरता विद्यापीठ पोर्टलला वेळोवेळी भेट द्यावी आता सांगितलं होतं. माहिती पाहावी. विद्यार्थी अथवा अभ्यास केंद्रांना परीक्षाविषयक सर्व बाबींकरता स्वतंत्रपणे कळवले जाणार नाही याची नोंद घ्यावी. ऑफिशियल वेबसाईट बघत राहायचं. विद्यापीठ काही तुम्हाला फोन करून सांगणार नाही ह्या दिवशी एक्झाम आहे म्हणून. वेबसाईट कशाला बनवलेली आहे तर वेबसाईटवर जायचं आहे आपण दररोज, किंवा आपलं चॅनल सबस्क्राईब केलं तरी चालेल. तुम्ही स्वतःसुद्धा बघणं गरजेचं आहे, आपल्याला गरज आहे. त्याच्यासाठी आपण विद्यापीठाचं वेबसाईट बघत राहायचं आहे. विद्यापीठाचे पोर्टल मी हमेशा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. विद्यापीठाचे पोर्टल किंवा वेबसाईट आहे ycmoe.digitaluniversity.ac. आणि एक्झामिनेशनचं तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर एक्झामिनेशन टॅब मे 2025वर जाऊन क्लिक करून सुद्धा तुम्ही एक्झामिनेशनच्या टाईमटेबलची माहिती घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, तर ही माहिती आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकाला शेअर करायची आहे. स्टडी सेंटरवाल्या कॉलेजच्या सरांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर केला तर चालेल. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम. जी नवीन नोटिफिकेशन जी काही येतील ती सगळे नोटिफिकेशन आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि बाजूची घंटीसुद्धा दाबायची, त्याच्यामुळे की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. जसं तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेला जसं मॅसेज येतो तसं नोटिफिकेशनसुद्धा आपल्या यूट्यूबमार्फत तुम्हाला पाठवलं जातं. ठीक आहे.